106 हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेली मुंबई ही अडाणीच्या घशात फुकटात घातली जाते. फूक अक्कल धारावी दिलं. मला असं वाटतं महाराष्ट्राचं हित हे सरकार पाहत नाही, गुजरातचं राजकारणी पाहत नाही. त्याच्यामुळे ज्यांना महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन हे आक्रमण थांबवायचं आहे, लढायचं आहे, ते एकत्र येतील. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की मराठी माणसाचा विचार घेऊनच राज ठाकरे यांनी एक स्वतंत्र संघटन उभं केलं. आणि अशा सगळ्या संघटनांनी, पक्षांनी, मग प्रकाश आंबेडकर जे असतील तेही या विषयावर बोलत आहेत. त्या सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे, नाहीतरी मुंबई आपल्या हातात राहणार नाही. ती आताच आमच्याकडून खेचून घेतली जाते. आणि आपण जे म्हणतायत आमचे नेते काय बोलतायत, त्यांचे नेते, आमचे नेते एका सुरात बोलत आहेत. आमचे पक्षप्रमुख किंवा माननीय आदित्य ठाकरे हे एका सुरात बोलत आहेत की आम्ही सकारात्मक आहोत. याच्यावरती कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाही. आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ आणि स्पष्ट आहेत की महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत. नाही, पण सकारात्मक आहात इतकंच बोललं जात आहे, कृतीतून काही दिसत नाही. त्यांचे नेते असं म्हणत आहेत की हे फक्त दुरून डोंगर. त्यांचे नेते कोण मला माहीत नाही. भूमिका माननीय राज ठाकरे यांनी मांडलेली आहे आणि प्रतिसाद माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी दिला, एवढंच मला माहीत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यात जे काय समजून घ्यायचं आहे ते या दोन नेत्यांकडूनच रितसर कळवण्यात येते की असा निरोप येईल. साहेब, मध्यंतरी तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि त्यानंतर मनसेतले प्रवक्ते नेते आणि विशेषतः अनेकदा तुमच्यावर टीका, आरोप करू द्या ना टीका. संदीप देशपांडे यांनी एक फोटो ट्विट केला आहे. ते तुमचं पुस्तक वाचताय, नरकातला स्वर्ग, आणि कॅप्शन आहे लपवण्यासारखं काहीही नाही. काहीच पुस्तकात सुद्धा काहीच लपवलेलं नाही. आणि माझ्यासारखा माझा स्वभाव लपवण्यातला नाहीच आहे. अख्खा महाराष्ट्र हे पुस्तक वाचतो आहे. एक लक्षात घ्या, मी 3 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये होतो. मला दिल्लीतले अनेक प्रमुख नेत्यांनी फोन करून सांगितलं हे पुस्तक इंग्रजी आणि हिंदीमध्ये कधी येत आहे. इतकंच नाही तर दक्षिणेतल्या काही भाषांचे प्रकाशक सुद्धा हे पुस्तक त्या भाषेत काढू इच्छित आहे, तेलुगू आणि कन्नड आणि तामिळमध्ये. हे पण तुम्हाला मी सांगतो. आणि या पुस्तकाची मागणी ही प्रचंड आहे. या पुस्तकातलं सत्य प्रखर आहे आणि ते सत्य मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे हे पुस्तक माझे विरोधक सुद्धा वाचतील. संघाच्या कार्यकर्त्याने पुस्तक वाचून मला निरोप दिले आहेत. भाजपच्या काही आमदार खासदारांनी पुस्तक वाचून मला निरोप दिलेले आहेत. पुस्तक हे पुस्तक आहे आणि त्याच्याकडे पुस्तक म्हणून पहा, साहित्य म्हणून पहा, बालसाहित्य म्हणून पहा, वैचारिक पुस्तक म्हणून पहा, बरं का, कादंबरी म्हणून पहा, नाट्य म्हणून पहा. हे सगळे साहित्याचे प्रकार आहेत. बंगळुरूमध्ये चेंगराचेंगरीत जवळपास 11 क्रिकेट रसिकांना आपला जीव गमवावा लागलाय, तर 50हून अधिक जखमी आहे. आणि यावर आता काँग्रेस आणि बीजेपी मध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. काही आरोप प्रत्यारोप करण्याचं कारण नाही आहे. कुंभमेळ्यामध्ये सुद्धा चेंगराचेंगरी झाली आणि शेकडो लोक मरण पावले. गर्दी